नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2023च्या दृष्टीने जे काही संभाव्य सराव प्रश्नसंच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत, तर आजच्या या संभाव्य सराव प्रश्नसंच 15 मध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी उपयुक्त असणारे या सराव प्रश्नसंचामध्ये म्हणजे सराव प्रश्नसंच 15 या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता संभाव्य सराव प्रश्नसंच 15 या ठिकाणी पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला या प्रश्नसंचामधील भारत निर्मित टायफॉइडवरील लसीचा वापर करणारा पहिला देश कोणता? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पाकिस्तान। म्हणजे पाकिस्तान हा जो देश आहे तो भारत निर्मित टायफॉइडवरील लसीचा वापर करणारा पहिला देश आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन कधी साजरा करतात? तर बघा या अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर या पदासाठी अतिशय उपयुक्त असणारा प्रश्न आहे बघा। 10 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन हे साजरा करतात। पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या खेळाशी संबंधित आहे मीराबाई चानू? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे भारोत्तोलन याच्याशी संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बचपन बचाओ आंदोलन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहेत? बघा कशा पद्धतीचे प्रश्न या सराव प्रश्नसंचामध्ये घेण्यात आलेला आहे। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे कैलाश सत्यार्थी हे बचपन बचाओ आंदोलन याच्याशी संबंधित व्यक्ती आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पालघरमधील कोणत्या तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या प्रामुख्याने तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते पालघरमधील? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वाडा या तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा ग्रंथ कधी प्रकाशित करण्यात आला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कधी प्रकाशित करण्यात आलेला आहे? तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये देखील महात्मा फुले यांच्यावर आधारित बरेच प्रश्न विचारण्यात आलेले होते बघा। याही ठिकाणी आपल्याला गुलामगिरी हा ग्रंथ कधी प्रकाशित करण्यात आला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। 1873 या वर्षी प्रकाशित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत असे कोणी म्हटले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणी म्हटलेलं आहे असं भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही? लॉर्ड बर्कनहेड यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गदर संघटनेची स्थापना कुणी केली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुणी केली होती गदर संघटनेची स्थापना? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना ही केली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमची स्थापना खालीलपैकी कोठे केली होती? तर बघा कोठे केली होती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना? पुणे या ठिकाणी ही स्थापना केली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या ठिकाणी 26 डिसेंबर 1920चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पार पडले? तर बघा कोणत्या ठिकाणी पडलेलं आहे 26 डिसेंबर 1920चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन? नागपूर या ठिकाणी हे अधिवेशन पार पडलेलं आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झाली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कधी झालेली आहे जागतिक व्यापार संघटनेची स्थापना? 1 जानेवारी 1995 या वर्षी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना ही झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जैववायूमध्ये 60% प्रमाण टिंब वायूचे असते? तर बघा कशाचे असते 60% प्रमाण टिंब वायूचे? मिथेन या वायूचे प्रमाण असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर बघा कशाशी संबंधित आहे पिवळी क्रांती? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं तेलबिया उत्पादनाशी संबंधित ही पिवळी क्रांती आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शून्य आधारित अंदाजपत्रक भारतातील कोणत्या राज्याने प्रथम मांडला?
तर बघा कोणत्या राज्याने प्रथम मांडलेला आहे शून्याधारित अंदाजपत्रक? आपल्या महाराष्ट्र या राज्याने प्रथम मांडलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर टिंब ऊर्जेत करते. तर बघा कोणत्या ऊर्जेत करत असते? प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत हे करत असते. पुढचा प्रश्न, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हाई. मिथिल आयसोसायनेट हा वायू विद्यार्थी मित्रांनो भोपाळ वायू दुर्घटनेत बाहेर पडला होता. पुढचा प्रश्न, लोखंडांचे गंजणे ही टिंब अभिक्रिया आहे. तर बघा कोणती अभिक्रिया आहे लोखंडाचे गंजणे ही? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे मंदगती, म्हणजे लोखंडाचे गंजणे ही मंदगती अभिक्रिया आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर बघा कोणत्या नदीला म्हणत असतात बिहारचे दुःखाश्रू? कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये तलाव सिंचन जास्त आहे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये तलाव सिंचन हे जास्त प्रमाणात आहे. पुढचा प्रश्न, दिग्बोई तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर बघा कोणत्या राज्यामध्ये आहे दिग्बोई तेल शुद्धीकरण कारखाना? आसाम या राज्यामध्ये हे दिग्बोई तेल शुद्धीकरण कारखाना आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील टिंब हे जिल्हे द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत. तर बघा कोणती जिल्हे प्रामुख्याने द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत? आपल्या महाराष्ट्रातील नाशिक व सांगली ही 2 जिल्हे विद्यार्थी मित्रांनो द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे भारतात घटनात्मकरित्या? 22 भाषांना या प्रामुख्याने या भारतात घटनात्मकरित्या 22 भाषांना मान्यता देण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहे? तर बघा कोणाकडे आहे ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार? महसूल आयुक्त यांच्याकडे हे अधिकार आहे. पुढचा प्रश्न, 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरवण्यात येणार आहे? तर बघा कोणत्या ठिकाणी भरवण्यात येणार आहे 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन? वर्धा या ठिकाणी भरवण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? तर बघा किती वर्षाचा आहे विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ? 6 वर्षाचा आहे. पुढचा प्रश्न, ओ हा स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? तर बघा कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे ओ हा स्वर? अ आणि उ या 2 स्वरांनी विद्यार्थी मित्रांनो ओ हा स्वर बनलेला आहे. पुढचा प्रश्न, चिदानंद या शब्दाचा विग्रह कोणता? तर बघा कोणता आहे चिदानंद या शब्दाचा विग्रह? चित्त अधिक आनंद हे काय आहे? चिदानंद या शब्दाचा विग्रह आहे. पुढचा प्रश्न, खालील दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम निवडा. तर बघा भाववाचक नाम आपल्याला निवडायचं बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी. गरिबी हे काय आहे? दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. तर बघा अनेक वचनी शब्द कोणता आहे बघा? बिया हे काय आहे? अनेक वचनी शब्द आहे. पुढचा प्रश्न, खोड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा. तर बघा काय होतो खोड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द? कालवड हे काय आहे? खोड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न, तो शाळेत पायी गेला या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. तर बघा पायी हे काय आहे? अधोरेखित शब्द आहे. या शब्दाचा आपल्याला विभक्तीचा कारकार्थ ओळखायचा आहे बघा. करण हे काय आहे? या विभक्तीचा कारकार्थ आहे. पुढचा प्रश्न, कडा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. तर बघा काय होतो कडा या शब्दाचे सामान्य रूप? कड्या हे होतो. पुढचा प्रश्न, मी आपणहून त्यांना देणगी दिली या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा. अंडरलाईन जे काही वाक्य केलेलं आहे आपणहून.
कोणता वाचक आहे? आत्मवाचक वाक्य आहे. पुढचा प्रश्न, हा असा असला इतका ही कोणती विशेषणे आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा कोणती विशेषणे आहेत? हा असा असला इतका सार्वनामिक विशेषणे आहेत. पुढचा प्रश्न, रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा. तर बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी आपल्याला रीती वर्तमान काळाचे वाक्य कोणतं आहे ते या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा, मी लेखन करीत असतो या वाक्याचा म्हणजे रीती वर्तमान काळाचे वाक्य आहे. पुढचा प्रश्न, थोरांकडून सत्य बोलले जाते वाक्याचा प्रयोग सांगा. तर बघा काय होतो वाक्याचा प्रयोग? थोरांकडून सत्य बोलले जाते या वाक्याचा नवीन कर्मणी प्रयोग या वाक्याचा प्रयोग आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा वाक्य काय आहे? बघा, दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. बघा, केवळ वाक्याचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर बघा सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. संत एकनाथ यांनी भारूड हा रचना प्रकार रूढ केलेलं आहे. पुढचा प्रश्न, वायस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा कोणता आहे वायस या शब्दाचा समानार्थी शब्द? कावळा. कावळा हे काय आहे? या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न, पहिले पद महत्वाचे असणारा समास कोणता? तर बघा कोणता आहे पहिले पद महत्वाचा असणारा? अवयवी भाव समास हे आहे. पुढचा प्रश्न, अलंकार ओळखा. तर बघा, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्याचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे उपमा अलंकार हे काय आहे? या अलंकाराचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आग्रही या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर बघा कोणता आहे आग्रही या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द? अनाग्रही हे काय आहे? आग्रही या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा. तर बघा कोणता आहे अभ्यस्त शब्द? दिलेल्या ऑप्शन्सपैकी मधून मधून हे काय आहे? अभ्यस्त शब्द आहे. पुढचा प्रश्न, पुढील शब्द सिद्धीचा प्रकार ओळखा. तर बघा धडपड हे काय आहे? या ठिकाणी या शब्द सिद्धीचा प्रकार आपल्याला ओळखायचा. बघा अंश अभ्यस्त हे काय आहे? धडपड या शब्द सिद्धीचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न, पानिपतवर 1.25 लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारात आहे? तर बघा कोणत्या प्रकारात आहे हे विधान? लक्षणा या प्रकारात आहे. पुढचा प्रश्न, पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? बघा पाणी सोडणे या वाक्याचा त्याग करणे हे काय आहे? पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न, सदा सर्वदा योग तुझा घडावा कालवाचक क्रिया विशेषण ओळखा. तर बघा या वाक्यातील आपल्याला कालवाचक क्रिया विशेषण ओळखायचं. बघा सदा सर्वदा हे काय आहे? कालवाचक, प्रामुख्याने कालवाचक क्रिया विशेषण आहे. पुढचा प्रश्न, प्रत प्रति कडे लागी कोणत्या शब्दयोगी अवयवाचे प्रकार आहेत? तर बघा कोणत्या शब्दयोगी अवयवाचे प्रकार आहेत? दिक्वाचक या अवयवाचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, आश्चर्य, आनंद, खेद अशा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येते? तर बघा कोणते चिन्ह येते तेव्हा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते. पुढचा प्रश्न, पर्यायी उत्तरातील योग्य शुद्ध शब्द कोणता? तर बघा कोणता आहे पर्यायी उत्तरातील योग्य शुद्ध शब्द? अभिनिवेश हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अंगणवाडी सुपरवायझर 2023 या पदासाठी उपयुक्त असणारे संभाव्य सराव प्रश्नसंच 15 हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. वेळ खूप कमी आहे, अभ्यासाला लागा, जेणेकरून या 2023 मध्ये नक्कीच तुम्हाला चांगलं काहीतरी भेटणार आहे आणि त्या मिळवण्याच्या दृष्टीने तुम्ही देखील प्रयत्नशील व्हा. तुम्हाला पुनश्च एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.